आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमाने या फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अंजलीताई, आपण पाहतोय आता अटक झालेली आहे अनंत गर्जेला या प्रकरणामध्ये। हो, आत्ताच्या घटनेला तसं ऑफिशियल कन्फर्मेशन पोलिसांकडून नाही मिळालंय। त्यांनी फक्त ते आले तेवढं सांगितलंय, पण त्यांना जी आपण कागदोपत्री अटक म्हणतोय तशी झालीये की नाही ते अजून क्लॅरिटी नाहीये। त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण 24 तासात आम्ही अटक करू असं आश्वासन काल संध्याकाळी मात्र त्यांनी मला नक्कीच दिलं होतं। आता महत्त्वाचे काही मुद्दे आहेत जे मला खरं तर मांडायचे आहेत। एक म्हणजे काल सकाळी 8:30 ला जेव्हा मला कळलं आणि मी वरळी पोलीस स्टेशनला पोहोचले, तेव्हापासून 12 वाजेपर्यंत आधी तर एफ-आय-आर मध्ये मुद्दाम असं घातलं जात होतं की तिने आत्महत्या केली। तिचे वडील म्हणत होते की तिने आत्महत्या केली की तिचा घात झालाय मला माहित नाही, एवढं ते स्टेटमेंट देत असताना सुद्धा एक पोलीस अधिकारी होता जो मुद्दाम तसं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्यावर मी आक्षेप घेतला। मग एसीपी ना बोलवण्यात आलं। मग मी म्हणजे आमचे जे वाद झाले त्याच्यामुळे मग एसीपी आले आणि त्यानंतर योग्य ते स्टेटमेंट रेकॉर्ड झालं। म्हणून मला कुठेतरी काळजी वाटत होती। मला बाहेर आई वडिलांकडून असंही कळलं होतं की हे पोहोचल्यापासून त्यांना एकतर ते नाळ्यामध्ये गेले तेव्हा मुलीचा चेहरा सुद्धा दाखवण्यात आला नाही, वरळी पोलीस स्टेशन मध्ये गेले, थांबून होते तरी सुद्धा त्यांची तक्रार घेतली जात नव्हती। हे जेव्हा मला कळलं होतं म्हणून मी धावत पळत वरळी पोलीस स्टेशनला पोहोचले। पण मला कुठेतरी वाटलं की याचा तपास जो आहे तो योग्य दिशेने व्हावा, म्हणून डीनची आम्ही भेट घेऊन मी आणि तिच्या वडिलांनी आम्ही व्हिडिओग्राफीमध्ये पोस्टमॉर्टम व्हावं अशी मागणी केली, लेखी त्यांना दिलं। त्यानंतर 3 मेंबरची त्यांनी ती ताबडतोब 2 विटनेस आणि 1 मेडिकल ऑफिसर पीएमच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी डिप्लॉय केले आणि व्हिडिओग्राफीमध्ये झालीये। त्यामुळे आज पोस्टमॉर्टम मधनं योग्य त्या गोष्टी बाहेर येतील असं वाटतंय तरी। पण महत्वाचं म्हणजे इथे काही माणसं पोहोचली होती आणि थेट सिनियर पीआयच्या केबिन मध्ये तो माणूस गेला आणि सेटलमेंट करण्यात यावी असं जेव्हा काही लोकांना सांगण्यात आलं, हे सगळं मी एसीपीच्या देखत त्यांच्या तोंडून वधवून घेतलं होतं की सेटलमेंट करून तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस घ्या आणि सेटलमेंट करा। ही इतपत सांगणे एवढी त्यांची जर मजा जात असेल तर काय बोलायचं या माणसांना। किती घाणीचं आता काय लेवलचं राजकारण होतंय, थर्ड ग्रेडेड म्हणायला लागेल मला, थर्ड ग्रेडेड। आणि म्हणून मी आज त्या सीसीटीव्हीची मागणी करून हे सगळं बाहेर येईपर्यंत मी लढण्याचं ठरवलंय। जी, धन्यवाद अंजलीताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।